सध्या मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा हा विषय तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतल्या परळ आणि प्रभादेवीला जोडणारा जो एल्फिन्स्टनचा पूल आहे, या पुलावरून आजपासून वाहतूक बंद होणार आहे। आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून त्या जागी नवीन उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे आणि एल्फिन्स्टन पूल मार्गे जाणारी ही वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून या मार्गावरची वाहतूक इतर मार्गाने वळवून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता पुढचा काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं। स्थानिक रहिवासी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडण्यासाठी विरोध केलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे आता या ठिकाणाहून वाहतूक कधी सुरू होणार आणि कशा प्रकारे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल होणार याकडे। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। या घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपण थेट जाऊया मनश्रीकडे। मनश्री, आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे, अर्थात पूल कधी पाडला जाईल याबाबत स्पष्टता आलेली नाहीये। मात्र सध्या मुंबईकर धास्तावलेत, ते म्हणजे या भागातून जाताना मोठी वाहतुकीची कोंडी होणार याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे। काय नेमकी या संदर्भातल्या घडामोडी? मुंबईकरांना वाहतूक कोंडीची सवय आहेच, कारण जिथे जाऊ तिथे वाहतूक कोंडी सध्या मुंबईमध्ये बघायला मिळते। मात्र त्यामध्ये आणखी भर पडते तो म्हणजे एल्फिन्स्टनचा हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानं। एकदा पुलाकडे नजर टाकूयात। सकाळचे 9 वाजलेले आहेत, वाहता रस्ता आहे। सगळ्यात महत्त्वाचं स्टेशनला जोडूनच हा पूल असल्या कारणाने जे स्टेशनवरून रेल्वे स्थानकावरून येणारे प्रवासी आहेत, जे मार्गस्थ होतात आपापल्या कार्यालयांकडे, त्यांच्यासाठी सुद्धा, पादचाऱ्यांसाठी सुद्धा हा पूल तितकाच महत्त्वाचा आहे। ज्या ठिकाणी मी सध्या उभी आहे या ठिकाणाहून आपल्याला या पुलाचं जन्मस्थान अतिशय व्यवस्थितपणे बघायला मिळतं। या पुलाचा जन्म झालेला आहे 1913 साली, म्हणजे हा पूल बांधला गेलेला आहे 1913 साली। कॉन्ट्रॅक्टर आहेत बोमनजी रुस्तमजी। खरं तर 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन दगडी बांधकाम असणारा हा पूल आहे। अर्थातच प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा असते, त्याच्यामुळे हा पूल तसाही धोकादायक होत होता। त्यामध्ये वरळी शिवडी हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपल्याकडे राबवला जातोय, ज्यामध्ये वांद्रे वरळी सी लिंकला थेट अटल सेतू शिवडीशी जोडण्याचा हा प्रकल्प आहे। त्यामुळे हा पूल पाडून या ठिकाणी नवा डबल डेकर पूल उभारण्याचा मानस आहे सरकारचा। अर्थातच विकास कामांना आमचा विरोध नाही, मात्र आमच्या पुनर्वसनाचं काय असा प्रश्न इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे हा पूल पाडल्यानंतर आजूबाजूच्या ज्या तशाच या पुला इतक्याच किंवा त्या मानाने थोड्या कमी अशा जुन्या इमारती आहेत, या इमारतींना सुद्धा अर्थातच धक्का पोहोचणार आहे। त्यासोबतच इथल्या स्थानिकांना या ठिकाणाहून बाहेर जावं लागणार आहे। त्याच्यामुळे पुनर्वसनाच्या संदर्भातला एक मोठा मुद्दा तर उपस्थित आहे। दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडीची जी समस्या निर्माण होणार आहे, सध्या आपण बघतोय की अक्षरशः पादचाऱ्यांची ही रांग लागलेली आहे, कारण रेल्वे स्थानकावरून आपापल्या कार्यालयांकडे जाणारा हा एक व्यवस्थित चालण्याचा रस्ता त्यांना या पुलाच्या निमित्ताने उपलब्ध होता। दोन्ही बाजूंना, या पुराच्या बाजूंना रेलिंग्ज आहेत, त्याच्यामुळे इथून अगदी सुरक्षितपणे या पादचाऱ्यांना जाता येत होतं। मात्र अर्थातच हा पूल पाडल्यानंतर हा रस्ता सुद्धा बंद होणार आहे। सोबतच वडाळा हॉस्पिटल असेल, केईएम हॉस्पिटल असेल, टाटा हॉस्पिटल असेल, या ठिकाणी जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सेसची वाट ही आणखी खडतर होणार आहे। विद्यार्थ्यांच्या जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा त्यांची सुद्धा वाट खडतर असणार आहे। त्याच्यामुळे सगळा लोड हा चिंचपोकळीचा पूल, टिळक पूल आणि कळी पूल या पुलांवरती येणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना आता एवढंच सांगावं लागेल की सावधान राहा आणि नव्या वाहतूक कोंडीसाठी तयार राहा। खरंय मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अर्थातच पर्यायी मार्गाने वाहतूक कशी वळवता येईल यावर पोलिसांचं काम, वाहतूक पोलिसांचं काम सुरू आहे। मात्र वाहतुकीची कोंडी होणार हे निश्चित आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।